नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 5वे शैक्षणिक वाटचाल या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, पाठाच्या नावावरून आपणाला कल्पना आली असेलच. आपण या पाठात स्वातंत्र्यानंतरच्या म्हणजे 1947 नंतर भारतातील शैक्षणिक बदलांची आणि त्यांच्यात झालेल्या संशोधनांची माहिती अभ्यासणार आहोत. यामध्ये प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण यांचा विचार करणार आहोत. तसेच आपल्या देशातील शैक्षणिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विविध संस्थांचीही माहिती घेणार आहोत. यावरून आपल्याला आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येईलच. भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आणि गुंतागुंतीचा आहे व तो सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत हे आपणास स्वतंत्र भारतातील पहिल्या म्हणजेच इसवी सन 1951च्या जनगणनेत आली. पहिल्या जनगणनेत साक्षरता प्रमाण फक्त 17% इतके होते. म्हणजेच ज्यांना अक्षर ओळख आहे असे लोक एकूण लोकसंख्येच्या फक्त 17% एवढे होते. उदाहरणार्थ, देशाची लोक जर 100 धरली तर त्यातील फक्त 17 लोकांना लिहिता वाचता येत होते. यावरून त्यावेळची भारतातील शैक्षणिक परिस्थिती किती बिकट होती ते लक्षात येते. परंतु भारत सरकार व राज्य सरकार यांच्या मदतीने पुढे साक्षरतेचे प्रमाण कसे वाढत गेले ते या खालील तक्त्यावरून समजण्यास मदत होते. 1951 साली स्वतंत्र भारताची पहिली जनगणना झाली. या योजनेमध्ये भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे, जटिल आहे हे प्रथम लक्षात आले. 1951च्या जनगणनेनुसार भारतात साक्षरतेचे प्रमाण केवळ 17% होते. 1971 साली ते 34% होते. 1981 साली 43% होते. 1991 साली 52% आणि 2001 मध्ये 64% साक्षरतेचे प्रमाण पोहोचले. साक्षरतेचे प्रमाण वाढवणे हा भारत सरकारपुढे फार मोठा प्रश्न आणि आव्हान होते. या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत सरकारने अनेक उपाययोजना केल्या. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात हळूहळू बदल झाले. त्या आपण अभ्यासूयात. प्राथमिक शिक्षणाबद्दल माहिती घेऊयात. प्राथमिक शिक्षण वयवर्ष 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण असे म्हणतात. खडू फळा योजना म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने खडू फळा योजना 1988 साली सुरू केली. या योजनेतील उपक्रम आपण पाहूया. 1. शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, शाळेला किमान 2 वर्ग खोल्या, स्वच्छतागृह यासाठी निधी देणे, 2 शिक्षकापैकी एका स्त्री शिक्षिकेची नेमणूक करणे, फळा, नकाशा, प्रयोगशाळा, साहित्य, ग्रंथालय, क्रीडा साहित्य यासाठी निधी देणे, भौतिक सुविधासाठी आर्थिक मदत करणे हे उपक्रम या योजनेअंतर्गत राबवले. या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यास मदत झाली. 1994 मध्ये या योजनेचा विस्तार झाला. 100 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास एक जादा वर्गखोली व शिक्षक यांची नेमणुकीची तरतूद करण्यात आली. 2. मुलींच्या शाळा
अनुसूचित जाती जमाती बहुल शाळांना प्राधान्य देण्यात आले. 3. शिक्षक भरतीत 50% जागांवर स्त्री शिक्षिका नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह 7 राज्यात हा उपक्रम सुरू केला. या कार्यक्रमात अंतर्गत प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती. 2. गळती थांबवणे. 3. मुलींसाठी व दिव्यांगासाठी शिक्षण. 4. प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन. 5. पर्यायी शिक्षण व समाज जागृती. 6. मध्यान्ह भोजन योजना. केंद्र सरकारने 1995 मध्ये विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड येथे अंगणवाड्या, कुरणशाळा, तांत्रिक व्यावसायिक शिक्षण, प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण इत्यादी शाळा सुरू केल्या. अनुताई वाघ यांनी कोसाबाड येथे पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका, प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहेत. 1991 मध्ये केरळ राज्य पूर्णतः साक्षर ठरले. माध्यमिक शिक्षण व विद्यापीठ शिक्षण आयोगाविषयी माहिती घेऊयात. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ठरवले. यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली. त्यानुसार 1953 मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला. त्यावेळी भारतात 11वी अधिक पुढची 4 पदवीची वर्षे किंवा 11+1+3 असा हा शिक्षणाचा आकृतिबंध होता. मुदलियार आयोगाने माध्यमिक शिक्षण, अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम व अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारसी केल्या. उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना मांडली. 1964 मध्ये डॉक्टर D.S. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाच्या कामात J.P. नाईक यांचे मोलाचे योगदान आहे. या आयोगाने 10+2+3 हा सुचवलेला आकृतिबंध 1972 पासून अंमलात आला. 10 म्हणजे 1ली ते 10वी, 2 म्हणजे 11वी-12वी आणि 3 म्हणजे 12वी नंतर पदवीपर्यंतची 3 वर्षे. हा आकृतिबंध 1972 पासून अंमलात आला. या आयोगाने शिक्षणाची एक पद्धत, त्रिभाषा सूत्र म्हणजे मातृभाषा, हिंदी भाषा व इंग्रजी भाषा, निरंतर शिक्षण, प्रशिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. अनुसूचित जाती जमातीसाठी प्राधान्य, शैक्षणिक खर्चासाठी अंदाजपत्रकात वाढीव तरतूद अशा शिफारसी केल्या. महाराष्ट्र राज्याने 1972 साली 10+2+3 हा आकृतिबंध स्वीकारून 1975 साली 10वीची पहिली शालांत परीक्षा घेतली. कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे आपण आता अभ्यासूयात. 1. शिक्षणाचे आधुनिकीकरण. 2. सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता. 3. सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता. 4. सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना. 5. शिक्षण व उत्पादकता. 6. लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन ही कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे आहेत. उच्च शिक्षणाविषयी आपण माहिती घेऊयात. विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती 1948 साली केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली. आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे आयोगाला दिली होती. विद्यापीठ शिक्षण आयोगाची कामे आपण पाहू. 1. विद्यापीठांना अनुदान मंजूर करून त्यांचे वाटप करणे. 2. विद्यापीठीय शिक्षणाचे नियोजन करणे. 3. अभ्यासक्रमात सुसूत्रता आणणे. 4. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य देणे. 5. उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी करणे. 6. विद्यापीठ विकास परिषदांची स्थापना करणे. 7. पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्रे निर्माण करणे. 8. नवी विद्यापीठे स्थापन करणे. 9. कंट्री वाईड क्लासरूम या आयोगाने तयार केल्या. या कार्यक्रमांचे दूरदर्शनवरून प्रसारणही करण्यात आले. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच NCERT या संस्थेची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे झाली. शालेय शिक्षण विषयक सर्वकष धोरण आणि त्यांची अंमलबजावणी यात मार्गदर्शन करणे या उद्देशाने NCERTची स्थापना झाली. NCERTची कामे अभ्यासूयात. 1. शिक्षण विषयक संशोधन करणे व प्रशिक्षणाची सोय करणे. 2. शिक्षणाचा विकास व विस्तार करणे. 3. शैक्षणिक कार्यक्रम राबवणे. 4. शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करणे. 5. शिक्षकासाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्यापन तंत्राचा विकास तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञा शोध परीक्षा असे उपक्रम राबवणे ही NCERTची कामे आहेत. NCERTच्या धर्तीवर सर्व राज्यात SCERT ही संस्था स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच MSCERT ही संस्था 1964 साली पुणे येथे स्थापन करण्यात आली. या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने संबोधले जाते. या संस्थेमार्फत जीवन शिक्षण हे मासिक प्रकाशित केले जाते. MSCERTची कामे पाहूयात. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण देणे, अभ्यासक्रम व मूल्यमापन याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करणे, 10वी व 12वी परीक्षेनंतर त्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करणे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती याविषयी माहिती पाहू. 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे या संस्थेची स्थापना झाली. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू अशा 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 या धोरणानुसार बदलत्या गरजाप्रमाणे शिक्षणात मूलभूत बदल करण्यात आले. सर्व राज्याकरिता किमान एक अभ्यासक्रम दिला गेला. सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी मिळण्याची अपेक्षा करण्यात आली. राज्यांच्या गरजाप्रमाणे
अभ्यासक्रमात लवचिकता ठेवण्यात आली. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कृती कार्यक्रमावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 मध्ये तयार करण्यात आले. क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1995 मध्ये राष्ट्रीय स्तरावर किमान अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी डॉक्टर R.H. दवे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने भाषा, गणित व परिसर अभ्यास या विषयासाठी इयत्ता 5वी पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले. उपग्रहाचा वापर. उपग्रहाद्वारे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होऊ शकतात हे 1975 साली सिद्ध झाले. इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी यात मोठे योगदान दिले. अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साइट हा शैक्षणिक प्रयोग करण्यात आला. उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना पुढे आली. ग्रामीण भागात उपग्रहाद्वारे दर्जेदार शिक्षणाची सोय झाली. मुक्त विद्यापीठ. मुक्त विद्यापीठाची कल्पना अभ्यासू यात. संयुक्त राष्ट्र संघाने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले होते. केंद्रीय शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या चर्चासत्रातून मुक्त विद्यापीठाची कल्पना पुढे आली. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणे हा मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यामागील हेतू होता. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ 1974 साली मुक्त विद्यापीठ स्थापनेसंदर्भात पी. पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झाली. 20 सप्टेंबर 1985 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना झाली. औपचारिक महाविद्यालयीन शिक्षण न घेतलेल्यांसाठी पात्रता, वय व अन्य अटीमध्ये सूट देण्यात आली. दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांतर्गत आकाशवाणी व दूरदर्शनवरून सादर करण्यात आले. 1000हून अधिक अभ्यासक्रम राबविले जातात. देशात 58 प्रशिक्षण केंद्रे तर परदेशामध्ये 41 केंद्रे कार्यरत आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 1989 मध्ये स्थापन करण्यात आले. या व्हिडिओ भाग 1 मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाविषयी माहिती अभ्यासली. या पुढील व्हिडिओ भाग 2 मध्ये अभ्यासणार आहोत.